नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत या ठिकाणी ऑफिसर पदांची परमनंट अशी भरती निघालेली आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 27 जून 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. मित्रांनो, तब्बल 150 पदांसाठी हे वॅकन्सी असणार आहे, ज्यासाठी 48,170 ते 69,810 पर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे. बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 7 जून 2024 पासून 27 जून 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने www.bank.sbi/career/current opening या संकेतस्थळावरती जाऊन करणं अनिवार्य असणार आहे. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात. यामध्ये मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्डने लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला तुमची भरून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले आहे, रिझ्यूम असेल, आयडी कार्ड, त्याच्यानंतर एज प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, फिजिकली डिसएबल्ड सर्टिफिकेट, हे जे सर्व डॉक्युमेंट, यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, एक्सपिरियन्स असेल, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य असणार आहे. तुमचा अप्लिकेशन फॉर्म पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फीज जी आहे ती पे करायची आहे आणि नंतर तुमचा अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं एज, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स चेक करायचा आहे. यानुसार तुमचं शॉर्टलिस्टिंग केलं जाणार आहे आणि त्यानंतर डायरेक्टली इंटरव्ह्यूला तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन एक्झाम, रिटर्न एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केली जाणार नाही. डायरेक्टली इंटरव्ह्यू मार्फत या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, ट्रेड फायनान्स ऑफिसर पदाच्या या वॅकन्सीज असणार आहे, ज्यासाठी हैदराबाद आणि कोलकाता हे जॉबचं लोकेशन असणार आहे. एकूण 150 पदांच्या या वॅकन्सी निघालेल्या आहेत, ज्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. यामध्ये सर्वप्रथम अप्लिकेशन केल्यानंतर तुमचं जे अप्लिकेशन आहे त्याला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे आणि डायरेक्टली इंटरव्ह्यूला या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो, खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, या ज्या वॅकन्सी आहे, या प्रोव्हिजनल वॅकन्सी आहे, याच्यामध्ये वॅकन्सीचं कमी किंवा जास्त होण्याची शक्यता असणार आहे. यामध्ये सर्वप्रथम अप्लाय करताना तुम्हाला तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही जर एज्युकेशन क्वालिफिकेशन फुलफिल करत असाल क्रायटेरिया, तरच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. यामध्ये ओबीसी कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू सबमिट करायचं. त्यानंतर EWS असतील तर त्यांना इन्कम आणि असेट सर्टिफिकेट, फिजिकली डिसेबल्ड पर्सन असेल, SC ST असेल, प्रत्येक कॅटेगरीसाठी रिस्पेक्टिव्ह सर्टिफिकेट तुम्हाला ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिट करणं अनिवार्य असणार आहे. यानंतर मित्रांनो, रिझर्वेशनच्या कशा पद्धतीचे प्रोव्हिजन असणार आहे त्याचे देखील डिटेल्स या ठिकाणी दिले आहेत, ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये जर मित्रांनो तुमची पदवी झालेली आहे, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, कोणत्याही शाखेतून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्याकडे डॉक्युमेंटरी क्रेडिट स्पेशालिस्ट सर्टिफिकेशन असणं आवश्यक असणार आहे. असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येणार आहे, नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. मात्र 2 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे. जर तुमच्याकडे हा एक्सपिरियन्स असेल फायनान्स प्रोसेसिंग सेक्टरचा, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. बाकीचे कम्युनिकेशन स्किल वगैरे तुमचं चांगलं असणं देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे. जॉबची प्रोफाईल काय असणार आहे जॉईन केल्यानंतर ते देखील डिटेल्स या ठिकाणी दिले आहेत, ते देखील तुम्ही बघू शकणार आहात. यामध्ये मित्रांनो, जॉईन केल्यानंतर 6 महिन्याचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. यामध्ये तुमचा परफॉर्मन्स जर सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे. मॅनेजमेंट ग्रेड स्केल 2चं हे पद असणार आहे आणि यासाठी तब्बल 48,170 ते 69,810 इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस असेल, DA, HRA, CCA, प्रोव्हिडंट फंड, कॉन्ट्रीब्युटिव्ह पेन्शन्स फंड, याच्यामध्ये NPS, लिव्ह फेअर कन्सेशन, मेडिकल फॅसिलिटी यांसारखे भरपूर सारे बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी SBI मार्फत दिले जाणार आहे, देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं, सिलेक्शन मध्ये सर्वात प्रथम तुमचं जे अप्लिकेशन आहे, नंबर ऑफ अप्लिकेशन जेवढे येतील त्याच्यामधनं काही अप्लिकेशनला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे एक्सपिरियन्स आणि तुमच्या रिझ्यूमच्या रेफरन्स घेऊन, आणि त्यानंतर मित्रांनो शॉर्टलिस्ट केलेल्या कॅन्डिडेटला डायरेक्टली इंटरव्ह्यूला या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा 100 मार्कचा असणार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि तुमचं जी फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाणार ती फक्त इंटरव्ह्यूच्या बेसवरती तुमची या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि या संदर्भाचं इंटिमेशन किंवा कॉल लेटर तुम्हाला टाइम टू टाइम तुमच्या ईमेलवरती किंवा बँकेच्या वेबसाईटवरनं अवेलेबल होणार आहे. तिथे जाऊन ते तुम्ही
डाउनलोड करायचा आहे. यामध्ये अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय करताना सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला www.bank.sbi/career या संकेतस्थळावरती जायचं आहे. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन करताना संपूर्ण तुमचे डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचे. यामध्ये ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, कारण याच मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस थ्रू SBI मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला दिला जाईल. तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला फिलअप करून डॉक्युमेंट जे आहे ते व्यवस्थित अपलोड करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पूर्ण करायचा आहे. यामध्ये अप्लिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फी देखील भरायची आहे. यामध्ये 750 रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला भरणं अनिवार्य असणार आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर SC ST फिजिकली डिसेबल्ड जे कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना फी मध्ये या ठिकाणी कन्सेशन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा अप्लिकेशन फॉर्म पूर्ण झाल्यानंतर अप्लिकेशन फॉर्मची आणि तुमच्या फीज जी भरलेली आहे त्याची तुम्हाला प्रिंटआउट घेऊन तुमच्या फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे ठेवायची आहे. यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे ते डॉक्युमेंटची सविस्तर लिस्ट या ठिकाणी दिली आहे. यामध्ये रिसेंट फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, तुमचा लेटेस्ट रिझ्यूम असेल, ID प्रूफ असेल, डेट ऑफ बर्थ असेल, यासारखे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये आणि 500 KB पेक्षा कमी साईजची अपलोड करणं अनिवार्य असणार आहे. या व्यतिरिक्त फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंटची डिटेल्स या ठिकाणी दिलेलं आहे. ते कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचे ते देखील तुम्ही बघू शकणार आहात. काल्यानंतर मित्रांनो काही जनरल इन्फॉर्मेशन कॅन्डिडेटसाठी दिलेली आहे. अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचून घ्यायची आहे. जर तुम्ही हा एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया जर फुलफिल करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. मित्रांनो खूप चांगली पोस्ट आहे, गव्हर्नमेंटची परमनंट अशी पोस्ट असणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जर अप्लाय करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही हे जे संकेतस्थळ दिलं आहे या संकेतस्थळावरती जाऊन देखील संपर्क करू शकणार आहे. कॉन्टॅक्ट अस मध्ये जाऊन किंवा मला कमेंटमध्ये विचारू शकता. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.